सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर मार्कडवाडीत ईव्हीएमची प्रतिकृती देत खोत आणि पडळकर यांचा सत्कार। आमदार पडळकरांची शरद पवारांवर टीका, 100 शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले, पडळकरांचं वक्तव्य। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी मार्कडवाडीत यावं लागलं, पडळकरांचं वक्तव्य। ईव्हीएम विरोधात आंदोलन करायचंय तर राजीनामे देऊन करा, पडळकरांचं आव्हान। मार्कडवाडीतील गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला अडवण्याचा अधिकार सरकार किंवा पोलिसांना नाही, मग काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीतले मतदान थांबवण्याचा आदेश दिला का? प्रकाश आंबेडकरांची सवाल करत मागणी। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी आज रात्री महत्त्वाची बैठक, ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत बैठक, सूत्रांची माहिती। राज्यामध्ये ईव्हीएम बाबत संशयाचं वातावरण, शरद पवारांनी आमची मतं जाणून घेतली, लाखांचा फरक पडत असेल तर राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक घ्यावी, उत्तम जानकरांची मागणी। रात्री पुन्हा बैठक। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत ईव्हीएम मधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवार निहाय स्लिप्सची संख्या यात कोणतीही तफावत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। भाजपचे विधान परिषदेतले आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ, या प्रकरणी गुन्हा दाखल। यंदा गोपीनाथ मुंडे यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचा पंकजा मुंडे यांचा निर्णय। 12 डिसेंबरला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाणार, सकाळी 11 ते दुपारी 2 गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम, पंकजा मुंडे यांची माहिती। 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, विधान भवनात जोरदार तयारी सुरू। प्रत्येक आमदाराच्या आसनासमोर लावले विशेष स्क्रीन, बोलणाऱ्या सदस्याचं भाषण इतरांना या स्क्रीनद्वारे पाहता येणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज, नागपूरचा देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री शिंदेंना तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विजयगड बंगला। अजित पवारांविरोधात ईडीचे खटले सुरूच राहणार, आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रकरणी पवारांना दिलासा, मात्र मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला नाही। वंचितचे राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकरांची निवड, 12 कार्यकारी सदस्यांची झाली निवडणूक, पक्षाच्या राज्यभरातल्या 435 सदस्यांनी केलं मतदान। दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल, किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी फेटाळली, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती सुनावणी। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेना शहर प्रमुख रवी पाटलांची पोलिसांशी शाब्दिक चकमक, किल्ल्यावर जाण्यावरून रवी पाटील आणि पोलीस यांच्यात बाचाबाची। दुर्गाडी किल्ल्याबाबत 48 वर्षांनी लागलेल्या निकालाचं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत, कोर्टाचे आभार मानत पेढे भरवत चव्हाण यांच्याकडून निकालाचं स्वागत। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, काल रात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट, पोलिसांच्या अहवालातही मद्यपानाचा उल्लेख नाही, महाव्यवस्थापकांचा दावा। बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी बस चालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत, त्यांच्या पत्नीचा दावा, तर वडील 35 वर्षांपासून गाडी चालवत आहेत, मात्र कोणताही अपघात झाला नाही, मुलाची प्रतिक्रिया। कुर्ला अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टने करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना, अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर। बेस्ट अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत द्यावी, काँग्रेस आमदार असलम शेख यांची मागणी। कुर्ला बस अपघात प्रकरणी आता कंडक्टरवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, कंडक्टर सिद्धार्थ मोरेही पोलिसांच्या ताब्यात। कुर्ला अपघातानंतर नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी, शनिवारी रात्री नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात चालकाचं नियंत्रण सुटल्याने झालेला अपघात। जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला, शॉर्ट सर्किटमुळे कारने पेट घेतल्याचा अंदाज। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संतोष देशमुख यांच्या घरी जात केलं कुटुंबियांचं सांत्वन, सरपंच देशमुख यांची काल झाली हत्या।
बीडच्या केज शहरामध्ये कळंब रोडवर बस पेटवली, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक, देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी या मागणीकरता आंदोलक संतप्त, रास्ता रोकोही केला। राज्यामध्ये 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यात बनावट औषधांचा पुरवठा, तर 5ही बनावट कंपन्यांवरचं अस्तित्व फक्त कागदावरच। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातल्या विशाल एंटरप्राइजेस कंपनीच्या औषधांचा वापर थांबवण्यात आला। बोगस औषध प्रकरणानंतर औषधांच्या पुरवठा टेंडरमधूनही कंपनीला वगळलं। बनावट कंपन्यांकडून कुठलीही औषध खरेदी नाही, परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। जिल्हा रुग्णालयातली सगळी औषधं व्यवस्थित असल्याचीही माहिती। दुसऱ्याच्या शेतीवर पीक विमा काढून एका अज्ञात व्यक्तीकडून शेतकरी विमा कंपनीची फसवणूक, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातली घटना। महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यात कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा। शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर। अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीने नंदुरबारमध्ये सोयाबीनच्या एकरी उत्पादनात घट। गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर निम्म्यावर, शासकीय हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन खरेदी, शेतकरी नाराज। सोयाबीन आर्द्रतेमुळे राज्यभरात खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक, 15% आर्द्रता असेल तरी सोयाबीन खरेदी करावं असं केंद्राचं परिपत्रक, मात्र 12%हून अधिक आर्द्रता असलेलं सोयाबीन खरेदी केलं जात नसल्याचं उघड। जालन्यामध्ये पत्नीचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये चुकून पतीच्या खात्यात आले होते। विलास धुतेकर यांनी पैसे शासनाला केले परत। सोलापुरात नाल्यामध्ये मृतावस्थेत आढळलं अर्भक कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत, प्रत्यक्षदर्शींचा दावा। नंदुरबार जिल्ह्यातील 17,977 बालकं कुपोषित, यात 2,223 बालकं तीव्र कुपोषित। पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढवण्यासह ठळक उपाययोजना करण्याची गरज। शेतात कापणी करून ठेवलेलं सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या। दोघांकडून 5 चोरीचे गुन्हे उघड, त्यांच्याकडून रेल्वे विभागाचे 3 टन कॉपर केबलसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त। भाजपचे कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांनी बोलावली रिफायनरी समर्थकांची उद्या बैठक। रत्नागिरीतल्या शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली। दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरला सुरुवात। यात्रेनिमित्त लोहा कंधारचे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घेतली आढावा बैठक। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत, मात्र भाजप त्यावर बोलत नाहीये, संजय राऊत यांची टीका। देशभरात आंदोलनं सुरू आहेत, RSS भाजप कुठेही दिसत नाही, हे चित्र मोदींना विचलित करत नाही का, राऊतांचा सवाल। देशभरातील हिंदू बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी, जनभावना तीव्र आहेत। बांगलादेशातील घटनाक्रमावर मोदी सरकारचं लक्ष, घटनेची नोंद घेऊन योग्य ती कारवाई होईल, बावनकुळेंचं वक्तव्य। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्यानं केंद्राने भारतीय सैन्य पाठवावं, बुलढाण्यातले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची मागणी। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात सर्व धर्मियांचं मोकळं आंदोलन, बौद्ध भिक्खू यांचा आंदोलनात सहभाग। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा, ठिय्या आंदोलनही केलं। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा, बदनापूर, मंठा, अंबड तालुक्यात हिंदू समाज रस्त्यावर। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपुरात सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चा, वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातनं अशा पद्धतीने 6 मोर्चे। नागपुरात आंदोलनादरम्यान तरुणांकडून बांगलादेशी ध्वजाचा अपमान, यावेळी घोषणाबाजी करत बांगलादेशी तरुणांकडून सरकारचा निषेध। यवतमाळच्या दिग्रजमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शहरात कडकडीत बंद। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाचा मोर्चा, यावेळी हिंदू समाजावरील अत्याचार बंद करावेत अशी घोषणाबाजी। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भंडाऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा,
यावेळी हिंदू बांधवांच्या हातात 200 मीटर लांब भगवा ध्वज आणि हातात भगवा झेंडा होता. मनसेच्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वाढती गुन्हेगारी, कृषी विभागातला भ्रष्टाचार, अवैध कामांविरोधात मोर्चा. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डात 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य. बायोमेट्रिक पद्धतीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी. भिवंडी महापालिका मुख्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाईचा बडगा. कामकाजात शिस्त आणण्याच्या उद्देशाने कायदेशीर कारवाई. अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर आता शासनाचा बडगा. अनधिकृतरित्या झाडं तोडण्यासाठी असलेली 1000 रुपयाचा दंड आता थेट 50,000 रुपये. पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार, तर शुक्रवारी कबिदामध्ये पाणी पुरवठा विभागाची माहिती. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सहकुटुंब शनी शिंगणापुरातल्या शनिदेवाचं घेतलं दर्शन. यावेळी देवस्थानच्या वतीने कामत यांचा सत्कार. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात जनावरं चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाचा हल्ला. वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध महिला मृत्युमुखी. शेतात काम करत असताना मधमाशांनी केला होता हल्ला. लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नव्हे, रोजगाराच्या संधी निर्माण करा. सुप्रीम कोर्टाच्या केंद्राला सूचना. तर कोविडपासून लोकांचे रोजगार बुडाले असतील तर ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, कोर्टाचे आदेश. सोमवारी श्रीनगरमध्ये हंगामातील सर्वात कमी तापमान -5.4, तर सोनमर्गमध्ये -9.7, गुलमर्गमध्ये पारा -9. उत्तराखंडच्या केदारनाथ बद्रीनाथ धाममध्ये सोमवारी पहिला हिमवर्षाव. यानंतर राज्य सरकारने सुरू केलेली विकास कामं थांबवली. पाकिस्तानातील इतिहासात पहिल्यांदाच पोलीस सेवेत रुजू होणारे राजेंद्र मेघवार पहिले हिंदू अधिकारी. मेघवार सिंध प्रांतातील बदीन या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भागात. आकाश पाळण्यातनं पडून 14 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. आई वडिलांना पार्क निर्मात्यांकडून मिळाली 2,624 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. 24 मार्च 2022ला अमेरिकेच्या आयकॉन पार्क इथली घटना. फिलिपिन्समधल्या कॅनलॉन ज्वालामुखीचा उद्रेक. शहरातील सुमारे 87,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित. व्हिडिओ व्हायरल. नोव्हेंबरमध्ये देशात एकूण वाहनांच्या विक्रीत 11.21% वाढ. दुचाकी वाहनांची सर्वाधिक विक्री. प्रवासी वाहनांच्या विक्रीत घसरण. वाहन वितरक संघटनेच्या अध्यक्षांची माहिती. आधुनिक INS तुशील भारतीय नौदलात दाखल. रशियाच्या कॅलिनिनग्राडमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत भारताच्या INS तुशील भारताला देण्यात आले. गायक सोनू निगम राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर संतापला. कार्यक्रम सुरू असतानाच ते निघून गेल्याने सोनू निगमची नाराजी. सनी देओल नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटात दिसणार. रामायण चित्रपटाचा एक भाग सनी देओलने केलाय असल्याचं सनी देओलचं स्पष्टीकरण. मात्र ती भूमिका कोणती याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत. अक्षय कुमारने आपल्या नव्या भूत बंगला चित्रपटाचं चित्रीकरण केलं सुरू. प्रियदर्शन द्वारा दिग्दर्शित चित्रपट 2 एप्रिल 2026ला होणार प्रदर्शित. अक्षय कुमार जादूगाराच्या भूमिकेत. अर्धा वाटा चित्रपटातनं प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच एकत्र. हर्षद पाटील यांच्या सी वेव्ज निर्मिती संस्थेअंतर्गत राजू मेश्राम लिखित दिग्दर्शित अर्धा वाटाचं मुंबईत आणि आसपासच्या परिसरात चित्रीकरण सुरू. सुमुख चित्रनिर्मित अनामिका प्रकाशित उर्मिला पौराणिक नाटकाचं 15 डिसेंबरला रंगभूमीवर पदार्पण. निहारिका राजदत्त उर्मिलेच्या भूमिकेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.